विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक. अर्थखात्यावरून शिंदेंचा विरोध असल्याच्या बातमीनंतर बैठक. 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटलांची फडणवीसांसोबतही चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार. महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार. एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाहीत. जयंत पाटील शिंदे भेटीत राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार. अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात. जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे अडचण होते. सुषमा अंधारे यांचं भाष्य. पार्थ पवार यांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट. सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक. सूत्रांची माहिती. केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज. मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातल्या नेत्यांचा नकार. सूत्रांची माहिती. सुनील तटकरे यांच्याबाबत न बोललेलंच बरं. ते कुणाचेही होऊ शकत नाही. रामदास कदम यांचा तटकरेंवर घणाघात. तर गटारात दगड मारून अंगावर घाण येणार नाही. सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर. फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार. भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होणार. संजय राऊत यांची भविष्यवाणी. तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील. नवनाथ भट यांचं उत्तर. राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार. शिंदे ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होणार. रवी राणा यांच्या दाव्याने खळबळ. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. 9 किलो वजन घटलं. प्रकृती चिंताजनक. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम. खासदार सुप्रिया सुळे यांची सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट. सुळेंकडनं वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती. तर सरकार अतिशय असंवेदनशील. सुळेंची टीका. मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार. जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट देणार. मनसेचे आणखी काही नेते सोबत असतील. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथे मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द. TV9 मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. कॅगच्या ऑडिटमध्ये आढळल्या होत्या अनेक त्रुटी. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी साताऱ्याच्या फलटणमध्ये दाखल. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडनं पालखीचं स्वागत. माऊलींच्या पालखीचा आज फलटणमध्येच मुक्काम. मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. बोरेली विरारच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. प्रवाशांना मोठा फटका. कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी. भंडारा गोंदियासह नवी मुंबईत जोरदार पाऊस. खरीप पिकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंद. सोलापूरमध्ये तब्बल 1.5 महिन्यानंतर मुसळधार पाऊस. शहरातील विडी घरकुल परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात. पावसाच्या सरींमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईच्या चेंबूरमधील मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टँकरचा ब्लास्ट. 1 जणाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.